ट्रिपल तलाक मीन्स तलाक 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 असा बोलून जो डिवोर्स होतो तो इंडियन गव्हर्नमेंटनी अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलेला आहे, अबॉलिश केलेला आहे. सो ते नेमकं काय, चला जाणून घेऊ. सो हॅलो एव्हरीवन, दिस इज ॲडव्होकेट ईशा गायकवाड आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिपल तलाक अबॉलिशन बद्दल. ठीक आहे. आता ट्रिपल तलाक अबॉलिशन मीन्स हे सांगितलं होतं शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017ची केस आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता ते काय आहे ट्रिपल तलाक मी सांगते. सो तलाक मीन्स डिवोर्स. ठीक आहे, जो हस्बंड वाईफला देतो किंवा वाईफ हस्बंडला देते. बट हे जे तलाक इंडियन गव्हर्नमेंटनी जे आहे ते अबॉलिश केलं आहे त्याला म्हटलं जातं ट्रिपल तलाक. त्याला ऑल्सो दुसरा वर्ड आहे की तलाक उल बिद्दत. आता आय एम सो सॉरी विथ द प्रोनाउन्समेंट. सी माय इंटेन्शन, माझं इंटेन्शन जस्ट टू गिव्ह नॉलेज आहे. कुणालाही हर्ट करायचं नाही, कुणाच्याही सेंटिमेंट्सला. जस्ट मला ते वर्ड्स नीट प्रोनाऊन्स करता येत नाही बिकॉज ते वर्ड्स कधी यूज नाही केलेले. सो तलाक उल बिद्दत जे आहे त्याला ट्रिपल तलाक असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याला इंडियन गव्हर्नमेंटने अबॉलिश केलंय. आता त्याला अबॉलिश करण्याचं रिझन असं की ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे. का? कारण का तलाक उल बिद्दत म्हणजे जर का समजा एक ए हस्बंड आहे, बी वाईफ आहे. ठीक आहे. ए हस्बंड त्याच्या बी वाईफला तलाक 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 असं 3 टाइम्स प्रोनाउन्समेंट करून, ते पण ॲट अ टाइम, वेदर ऑन अ कॉल किंवा फेस टू फेस किंवा व्हिडिओ कॉल किंवा मेसेज, इवन फक्त कोणतं लेटर लिहून सुद्धा जो आहे तो तलाक घेऊ शकत होता. म्हणजेच त्या फिमेलपासून वेगळं होऊ शकत होता आणि त्या समोरच्या पर्सनकडे काहीही दुसरं रेमेडी नसायची ओके करायला, किंवा मग टाइम पिरियड जो आहे तो अजिबात नसायचा. म्हणून मग हे टोटली समोरच्याची जी राईट टू लाईफ आहे त्याचा हॅम्पर होतं, इक्वॅलिटीचा हॅम्पर होतो. म्हणून तलाक उल बिद्दत जे आहे ते इंडियन गव्हर्नमेंटने अनकॉन्स्टिट्युशनल असं डिक्लेअर केलेलं आहे. आता मुस्लिम लॉच्या अकॉर्डिंग 4 मेन टाईपने जे आहे ते तलाक म्हणजेच डिझोल्युशन ऑफ मॅरेज जे आहे ते होऊ शकतं. सो फर्स्ट आहे तलाक उल सुन्नत, म्हणजेच हस्बंड जे आहे ते त्याच्या इच्छेने वाईफला देतो, त्याला म्हणतात तलाक उल सुन्नत. त्याच्यामध्ये पण टाईप्स आहे पण मग ते एवढं डीप मी जात नाही. तर नेक्स्ट आहे तलाक ए तौफीक असं आहे ते, त्याचं प्रोनाऊन्सिएशन मला नाही येते बाय द वे. हा पण ते असं आहे की हस्बंड जो आहे तो वाईफला पॉवर देतो की येस तू डिवोर्स देऊ शकते, मग ती तो पॉवर जो आहे तो तू एक्नॉलेज करते आणि ती डिवोर्स देते. ठीक आहे. थर्ड आहे बाय म्युच्युअल कन्सेंट, त्याला खुला पण म्हणता. हस्बंड वाईफ बोथ द पार्टीज म्युच्युअली डिसाईड आणि मग ते तलाक घेता म्हणजेच डिझोल्युशन ऑफ मॅरेज करता. आणि फोर्थ आहे डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट 1933च्या अंडर घेतलं जाणारं डिवोर्स, जे ज्युडिशियल प्रोसेस थ्रू घेतलं जातं, प्रॉपर कोर्टामध्ये वगैरे जाऊन जे आहे ते तलाक घेतलं जातं. आता मला सांगा, ट्रिपल तलाक जे होतं इन्स्टंट 3 टाइम तलाक देणं, हे इंडियन गव्हर्नमेंटनी अबॉलिश केलं आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? फक्त तलाक 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 बोलून डिवोर्स होऊ शकतो का? किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे डू लेट मी नो इन कमेंट सेक्शन. जस्ट बी रिस्पेक्टफुल विथ द कमेंट्स. कुणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही याची प्लीज काळजी घ्या सगळ्यांनी. अँड ओके, तुम्हाला अजून याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर डू लेट मी नो इन कमेंट सेक्शन. आय विल श्योरली आन्सर युअर क्वेश्चन. थँक यू सो मच. डू लाईक, शेअर अँड फॉलो माय चॅनल फॉर मोर लीगल अपडेट्स.